नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाउजला पफ बाही सुंदर बसत नाही तर हा व्हिडिओ एल्बो पफ स्लीव्ज कटिंग नक्कीच बघा। ही पफ बाही दिसायला सुंदर आहे आणि कटिंग याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला सोपी राहणार आहे। फक्त योग्य माप जर आपण घेतलं तर बाही ही परफेक्टच बसती आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी तर ही पद्धत खूपच सोपी आहे। पूर्ण पफ स्लीव्ज कटिंग स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। इथे आपण सगळ्यात पहिलं बाहीची उंची टाकायची आहे। हे बघा, इकडे आपल्याला कपडा थोडा एक्स्ट्रा सोडायचा आहे। तुम्ही कपड्यावर करतायत किंवा पेपरवर करतायत तर आपल्याला इकडे वरच्या साईडला एक्स्ट्रा जास्त ठेवायचं आहे। बाही किती पण असेल, जसे आपण नॉर्मल एल्बो बाही कटिंग करतो त्याच पद्धतीने ही बाही कटिंग करायची असती। तर मी इथे बघा पफ स्लीव्ज बाहीची कटिंग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जी आता सध्या खूप ट्रेंडवर आहे। इथं 10 वरती जसं आपली बाही आहे एल्बोची, त्याच्यानंतर आपण 11 इंचावरती हे मार्क करून घ्यायचं। जशी आपण नॉर्मल एल्बो बाही कटिंग करतो सगळी माप त्याच पद्धतीने टाकायची। आणि हे बघा, लाईनिंग ओढून घेतलं। ही आपली बाहीची उंची झाली संपूर्ण। आणि त्याच्यानंतर ही आपली कॅप हाईट, तर मी कॅप हाईट जी आहे ती मी बघा इथं तुम्ही किती इंचावर टाकतात त्याच्यावरती आहे। तर मी इथं 3 इंचावरती टाकलं, 2.25 इंच सुद्धा टाकू शकतो। आणि या पद्धतीने ही लाईनिंग सुद्धा मी काढून घेतली कॅप हाईटची। त्याच्यानंतर इथे आपला हा दंडघेर येतो, तर दंडघेर किती आहे त्याच्यावरती मी जसं सरळ टाकलंय एल्बो बाही आहे तर मग मी इथं 5.5 इंचाचं दंडघेर ठेवलं। त्याच्यानंतर शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच घ्या किंवा 2 इंच घ्या। आता इथे आपल्याला टाकायचा आहे मुंडा घेर, तर जो काही मुंडा घेर आहे तो आपल्याला इथे टाकायचा असतो। तर बघा या पद्धतीने जसं आपण इथं मुंडा घेर घेऊया 7.5 इंच, तुमचा जो काय आलेला असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकायचा आहे। जसं आपण नॉर्मल बाही कट करतो त्या पद्धतीने एल्बो बाहीचं हे कटिंग करून घ्यायचंय। तर या पद्धतीने ही लाईनिंग आपण इकडे वळून घ्यायची। अशा पद्धतीने हे मार्क मी इथं करून घेतलं। बघा, हा जो आपण 7.5 इंचाचा पॉइंट घेतलेला आहे आपला मुंडा घेराचा, त्याचा मधला सेंटरवर इथं पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे वर मार्क करायचं। तर इथलं अंतर बघा किती आलेलं आहे, तर हे जवळजवळ आलं 4.25 इंच। बऱ्याच मैत्रिणी इथं काय करतात 3 इंच 3.5 इंच अंतर घेतात पफ स्लीव्ज मध्ये। तर तुमची जी काय मुंडा घेर आलेला आहे तर त्याने काय होतं, आपलं परफेक्ट माप जे आहेत ना इथलं निम्मा सेंटर हा एकदम परफेक्ट निघतो। त्याच्यामुळे तुम्ही इथं या पद्धतीने हे मार्क करून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला हा पॉइंट सुद्धा इथं मिळून जातो। त्याच्यानंतर इथून 1 इंच पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला आणि इथून आपण ज्या पद्धतीने बाहीला शेप देतो त्या पद्धतीने हा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला। बघा मी इथं आतमधला खोल भाग इथे काढलेला नाहीये अजून, बरोबर। आता इथे आपल्याला ही झाली बघा आपली एल्बो बाही एकदम नॉर्मल जशी आपण कट करतो त्या पद्धतीने। फक्त आतमधला जो खोल भाग आहे तोही आपण इथे या पद्धतीने कट करतो, पण आता आपल्याला घ्यायचा आहे पफ स्लीव्ज। मी फक्त तुम्हाला इथं दाखवलं, त्याच्यामुळे आपण हे लगेचच खोल भाग जो आहे तो पफ स्लीव्ज मध्ये कटिंग नाही करत, ते नंतरून आपण कटिंग करतो। आता याच्यानंतर पफ स्लीव्ज जे आहे ते आपण किती इंचावर पॉइंट घ्यायचा आहे, याच्यावरतून आपल्याला किती इंचावर तुम्हाला पफ पाहिजे ते तुमच्या याच्यावर आहे। तुम्हाला 3 इंच घ्यायचं असेल तर 3 इंच घ्या, तुम्हाला वाटलं मला 2.5 इंच घ्यायचं आहे तर 2.5 इंच घ्या, तुम्हाला वाटलं मला 2 इंच घ्यायचं आहे तर 2 इंच घ्या। तुम्हाला किती उंचीचा पफ पाहिजे आहे वरतून बाहीला ते तुमच्या याच्यावरती आहे। जसं मी आता इथं घेतलं 3 इंच, तर याचा पफ जो आहे तो छान असा फुगीर बनल। आणि तुम्हाला वाटलं मला थोडा कमी पाहिजे तर तुम्ही 2.5 इंच घ्या, तुम्ही 2 इंच घ्यायचं तर 2 इंच घ्या, काही अडचण नाहीये। तर या पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे बघा, तर अशा पद्धतीने आता आपल्याला इथे एक बॉक्स घ्यायचा, जेवढं पण इंचीचा आपल्याला घ्यायचा आहे तिथून
बघा तुम्ही इथून सुद्धा ह्याला शेप देण्यासाठी हा पॉइंट इथे घेऊ शकता. तर जसं आपण इथं घेऊ शकतो 2 इंच. आता हा 2 इंचाचा पॉइंट आपल्याला इथून स्लीव्जला पफसाठी या पद्धतीने आकार द्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने ही आपली स्लीव्ज तयार होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही आता ही स्लीव्ज तयार करशाल तर थोडंसं अर्धा 1 इंच तुम्ही इकडं तुमच्या मापापेक्षा थोडंसं वाढव ठेवायचं आणि इकडनं हे पॉइंट इकडे व्यवस्थित दंडघेराला जॉईन करून द्यायचं. बघा या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण इथून ज्यावेळेस बाही कट करतो त्यावेळेस आपण परत इथून एक जो आहे आपला शेप, हा जो आतला खोल भागाचा, तो आपण इथे कट करून घेऊ शकतो, जो आपला खोल भाग आहे तो. तर आले लक्षात, ही आहे आपली एकदम सोपी पद्धत. आपण याला एकदा कट करू आणि पफ कसा येतो ते पण मी तुम्हाला दाखवते. खूप सोपी पद्धत आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना याचा खूप छान असा रिझल्ट भेटेल आणि कुणीही ही बाही कट करून तुम्हाला या पद्धतीने स्टिच करू शकता तुम्ही. आता हे बघा, तुम्हाला पफ जो आहे तो आपला जो इथं पॉइंट आलेला बाहीचा, जिथपर्यंत आपली ही बाही आहे मेन बाही, तिथपर्यंत आपल्याला हा कट लावून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि इथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, चुनी मारायची आहे. बघा, तर या पद्धतीने ह्या चुन्या इथून तर इथपर्यंत आपल्याला ह्या चुन्या अशा मारून घ्यायच्या आहेत. तर ही बरोबर परफेक्ट अशी आपली बाही तयार आहे. तर तुम्ही ही सहजपणे ही एल्बो बाही कट करू शकता. तर त्याच्यानंतर पफ स्लीव्ज आणि हा खोल भाग सुद्धा तुम्ही इथे कट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज संपूर्ण तयार करशाल बाही, त्याच्यानंतर तुम्ही हा खोल भाग कट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.